आलेलो आता अध्यक्ष केसरी शिरवळच्या मैदानामध्ये ओपनचं फार सुंदर असं मैदान संपन्न होते आणि या मैदानामध्ये अप्रतिम असं पळ दाखवून आज फायनलचा गुलालाचा मानकरी ठरला म्हणजे रामाशेठ. आत्ता सध्या दादा जसं म्हणाले तसं जाईल त्या मैदानात राहतोय पण पैरा वाचून वगैरे अंधारात आहे. चला तर मग त्याची मुलाखत चालू करू. दादा नमस्ते. पहिल्यांदा नाव सांगा तुमचं. नाव सांगा तुमचं पहिले. माझं नाव अनिकेत भोसले. बैल रामा पेन्सिल माऊर दादा सरकार धनखवडे यांच्या नावाने पळतो. काय सांगाल रामाशेठ विषयी, कारण अप्रतिम आज पळला म्हणावं लागेल, कसं नियोजन केलं त्याचं नियोजन आज सागर शेठ कटरे आनंद यांच्या दुर्गासोबत आहे. सोबत कुठला पळला? सागर शेठ कटरे आनंद यांच्या दुर्गासोबत. पहिल्यांदा जोडी पाहिली का? हो पहिल्यांदा. कसा इतिहास राहिला आतापर्यंत रामाशेठचा सांगितलं? आता या सीझनला कायम चर्चेत आहे बैल. कायम गुलाला ते बैल. कुठं कुठं राहिलं चालूला मैदान कुठे झालं? आता महाराष्ट्र केसरी आदतचं होतं मैदान. इकडं बैलांनी 2 नंबर केला नागटाने. त्याच्यानंतर उरुळी कांचनला पळवलं, तिथं पण 2 केला अक्षय मोरे यांच्या छोटा बॉलमासोबत. त्याच्यानंतर सासवडला पळालो रायफल 51 त्याच्यासोबत पण 2 नंबर. सलग 5 मैदान गुलालात मैदान बैल होता. दादा रामाशेठची किती आहे मुलाखत? किती पहिली मुलाखत आहे. काय बरं अंधारात काय म्हणजे कशा पद्धतीनं काय काय अडचणी निर्माण होतात बैलगाडी मालक म्हणून तुम्हाला क्षेत्रात? वायदे मागतात. हां, बाकी काय नाही. वायदे मागते. किती मागितले आहे? 40-50 मागच्या 40-50 बैल पळतोय पण आम्ही सांगत असतो की नाही कुठे तर मनाला लागतं का बैल एवढा पळतोय तरी पण समोरून एवढे वायदे? 100% म्हणायला लागतच नाही. एवढं बैल पळून जर अंधारात असेल तर. बरं, तुम्ही काय म्हणता मग त्यावेळेस ज्याने कुणी वायदी मागितली त्याला काय बोलतात? नाही ना, आमच्या कमी बैल पाळा काहीतरी रिस्पॉन्स देत असेल तुम्ही, बाबा हो नाही वगैरे कसं? नाही, आम्ही पण मग जास्त हे नाही करत. शक्यतो आम्ही पण वायदीची बैल हे करतो, टाळतो. कारण की मग आम्हाला माहिती बैलाच्यात धमक आहे. बैलाच्यात गाडी, बैलाच्या अंगावर गाडी असेल की बैल गाडी देत नाही. म्हणजे बैलाच्या तेवढी ताकद आहे? 100% ताकद आहे. काय पळात काय जाणवतं? जरा पळाविषयी माहिती सांगा. कुठल्या रानाला जास्त पळते किंवा कशा पद्धतीने सुट्टीला जास्त स्पीड आहे का उराटीच्या रानाला जात आहे का निकाल रेषेला कशा पद्धतीने? निकाल रेषेला बैल एकदम हावर आहे निकालाला. दोन्ही खान बैल ना आतनं आपला पळतो. बरं. हां, आणि खालनं सुट्टीला असं त्रास बी देत नाही काय अजिबात. एकदम व्यवस्थित पळणे बैल. आता आज मातीचं रान आहे, ताकदीच्या बैलांचं काम आहे. कसं लागतं बैलांचं? आज कसं जाणवलं पळतं? आज पण छान पळाला बैल, एकदम व्यवस्थित पळाला. बरं. त्याचं फिटनेस पण जबरदस्त लावला. कसं काय म्हणजे त्याला किती वयाचं असताना घेतलेला? आदतपासून घेतला होता. बरं बरं. कशा पद्धतीने गाठावला? काय घरी अजून बैल आहेत का त्याच्या? नाही नाही, घरी घोडी होती आपली एक, त्याच्यासोबतच ट्रेन केला होता त्याला. ती घोडी मेली. त्यानंतर ना मग बैलांसोबत हळूहळू चांगल्या बैलांवर टाकून मग त्याला घडवलं पुढे. किती गुलाल किती झाले म्हटलं? तेव्हा 10 ते 15 गुलाल कंटिन्यू गुलाल ते. कुठला खांदी फिट आहे त्याचा? दोन्ही खांदा आतून बैल पळतो. आतून दोन्ही खांदी पळतो. किती टीम किती मोठी आहे? भरपूर टीम आहे, सगळं टीम. आणि अजून भरपूर मेंबर आहेत. काय सांगाल यांच्याविषयी? काय सांगाल? कारण नाही, अर्ध्या रात्री कधी फोन केला उद्या मैदानी म्हटल्यावर तर सगळे एका शब्दावर येतात. सकाळी 7 म्हटलं काय, 6 म्हटलं काय, 3 म्हटलं काय, कधी पण बैलासाठी हजर असतात. ड्रायव्हर वगैरे कोण असते? ड्रायव्हर कंटिन्यू, अण्णा ड्रायव्हर, छोटे ड्रायव्हर कंटिन्यू आपल्या गाडी. येस. आज काय सांगेल हिंद केसरी दोन्ही ड्रायव्हर तुमच्या गाडीवरचे एक प्रकारे म्हणतात की अनुभव पण महत्वाचा आहे ड्रायव्हरचा पण तेवढा. पण काय सांगाल त्याविषयी? अण्णाचा आणि छोट्याचा काही विषयच नाही गाडीवर. कंटिन्यू असले की आम्ही डोळे झाकून गाडी राहणार. बरोबर. तुम्हाला पण त्यांच्यावर विश्वास? 100%. पायऱ्याचं वगैरे नियोजन कोण करतो? पायऱ्याचं नियोजन ऋषिकेश भाटे, आपली पुण्याची टीम आहे. दादा सरकार धनकवडी, सागर शेटमधने ते नियोजन करतात. इंग्रजी आपले. हां, कशा पद्धतीने पैरे पाहते? म्हणजे एखादं मोठं मैदान झालं कशा पद्धतीने बघतं? म्हणजे अशा पद्धतीने त्याला पायरा बैलाला थोड्या वरच्या हाय लेवलची बैल भेटली ना की बैल कंटिन्यू गुलालात राहणार. बरं. आता कुठल्या नंदींसोबत पाहिलं? आता आपलं मानगरचं वादळ झालं, 51 रायफल झालं की आज सागर सेट कॉकटेल हे झालं, कॉकटेल झालं. परत आपलं सागरमधून शिकरा झालं त्यांच्यासोबत. दुर्गा येस, आज दुर्गा पळाला. दादा काय इच्छा असते मनामध्ये वगैरे?
तर पळायचे भरपूर बैलांवर अजून बाकासूर झाले मथुर. सप्तांड केसरी सुंदर झालं बॉस त्यासोबत पळायचे मोठा फॅन दिसतो 100% कारण की लहानपणापासून त्याला बघूनच सत्र चालू केले आम्ही त्यासोबत पळायची इच्छा आहे. बॉस सोबत पळायचे एकदा आता पेडगावचं मैदान येते 21 जूनला बैलगाडी क्षेत्रातली पंढरी मानली जाते तिथे हिंद केसरीचा गुलाल पटवायचं कारण फॉर्म मध्ये आहे म्हणावं लागेल 100% प्रयत्न तर करणार 100%. प्रयत्न चालूच आहे चालूच आहे. तुमचा नंबर सांगा म्हणजे कुणाला पायऱ्याला कॉन्टॅक्ट करायचं ते कॉन्टॅक्ट करा. 97 302 390 82. तुमचं नाव सांगा तुम्ही. ऋषिकेश बाटे. मित्रांनो या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि एखाद्या सर्वसामान्य पायरा मागितला देणार का? देणार त्याचा बैल पळत असला देणार ना 100% देणार. चालेल. धन्यवाद. धन्यवाद.